जय हिंद मित्रांनो, मी संजय बावने. रोड टू सक्सेस यूट्यूब चॅनलवर तुम्ही सर्वांचं स्वागत करतो. आशा करतो मित्रांनो तुम्ही स्वस्थ असणार, ठीक असणार. आपली जी सिरीज चालू होती भारतातील प्रमुख धर्म, त्यामधून आपण जो धर्म घेणार आहोत मित्रांनो तो म्हणजे आजचा ख्रिश्चन धर्म किंवा ईसाई धर्म किंवा ख्रिस्ती धर्म. जगात सर्वात जास्त लोकसंख्या असणारे धर्म किंवा सर्वात जास्त ज्या धर्माला मानते तो धर्म म्हणजे कोणता? ख्रिस्ती धर्म. जवळपास तुम्हाला 2.38 अब्ज यांची लोकसंख्या असून जवळपास 30 ते 33% जगामध्ये ख्रिश्चन धर्म मानणारे लोक आहे, हे लक्षात ठेवा मित्रांनो. आणि हा जो आकडा मी तुम्हाला सांगतो 2050 पर्यंत तसंच चालणार आहे. म्हणजे जगात सर्वात मोठा धर्म म्हणजे कोणता किंवा ज्या धर्माला आपण मानतो तो म्हणजे ईसाई किंवा ख्रिश्चन धर्म, दुसऱ्या नंबरवर मुस्लिम धर्म आणि तिसऱ्या नंबरवर सेक्युलर किंवा मग हिंदू धर्म. हे लक्षात ठेवा, हिंदू धर्म तिसऱ्या क्रमांकावर आहेच. त्याच प्रकारे जे कोणत्याही धर्माला नाही म्हणत ते सुद्धा तिसऱ्या क्रमांकावर येते. आलं लक्षात मित्रांनो. आता आपण जेव्हा पाहतो की टॉपिक लिहिला आहे मी ख्रिश्चन धर्म, तर ख्रिश्चन धर्माचा जेव्हा इतिहास पाहतो आपण तर आपल्याला हे एक लक्षात येते की 3 असे धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म आणि यहुदी धर्म. हे तीनही धर्म एक ईश्वरवाद मोनोथिओझम याला जास्त महत्व देतात. म्हणून एक ईश्वरवादाला महत्व देतात. याच्यातून आपल्याला काय भेटते की हे तीनही धर्म मिळून किंवा ह्या तीनही धर्माला आपण अब्राहम धर्म किंवा इब्राहिम धर्म म्हणतो. आलं लक्षात मित्रांनो. आता इब्राहिम धर्म म्हणजे काय हे थोडं समजून घेऊ आपण, कारण की टॉपिक आपण पूर्ण क्लिअर करायचा आहे मित्रांनो. तर थोडा आपल्याला त्याचा इतिहास समजून घ्यावा लागेल. कारण की जो ख्रिश्चन धर्म जेव्हा आपण पाहतो तर डायरेक्ट ख्रिश्चन धर्म तयार झाला का नाही. ख्रिश्चन धर्माच्या अगोदर सुद्धा एक धर्म होता आणि त्या धर्मातून काही सुधार करून किंवा सुधारणावादी म्हणजे एक व्यक्ती निघून एक नवीन धर्म तयार झाला, तो म्हणजे कोणता? ख्रिश्चन धर्म. आता बघा मित्रांनो, तुम्हाला सांगतो मी की जेव्हा आपण पाहतो की इब्राहिम धर्माच्या अंतर्गत जेव्हा अब्राहम होते, ज्याला मुस्लिम धर्मात इब्राहिम म्हणतात, मुस्लिम ग्रंथाच्या अंतर्गत कुराणच्या अंतर्गत, तर हे जे इब्राहिम होते, इब्राहिमची 2 पत्नी होत्या. एकाचं नाव होतं सराहा आणि एकाचं होतं हाजरा. आता बघा, जी सराहा होती तर सराहाला एकही मुलगा नव्हता. तर सराहानं काय केलं होतं, जी आपली दासी आहे, आपली दासी हाजराचं लग्न इब्राहिम सोबत लावून दिलं आणि हाजरापासून झाला एक मुलगा, तो म्हणजे कोणता? इस्माईल. आणि 90 वर्ष वयाच्या 90व्या वर्षी सराहाला झाला जो मुलगा तो म्हणजे इसाक. हे ग्रंथ सांगतात मित्रांनो. आणि समोर चालून काय झालं की जे इसाक होते याचे जे वंशज झाले त्याच्यामधून एक आले मूसा. हे तेच मूसा होय ज्यांनी यहुदी धर्माची स्थापना केली मित्रांनो. कोणत्या धर्माची? यहुदी धर्माची. आणि त्यांचा जो यहुदी धर्माचा जो प्रसिद्ध ग्रंथ आहे, 5 पुस्तकाचा म्हणून किंवा 5 या टॉपिकचा, तो म्हणजे तोराहा. त्याचे निर्माते होते कोण? तर मूसा. आणि त्याच प्रकारे आणखी समोर हे वंशज, जेव्हा मूसाचं वंशज वाढलं तिथूनच एक नवीन व्यक्ती आले किंवा एक नवीन पैगंबर आले, ते म्हणजे कोण? तर येशू ख्रिस्त. मुस्लिम ग्रंथामध्ये त्याला ईसा म्हणतात. आणि त्याच प्रकारे जेव्हा आपण पाहतो की दुसऱ्या साईडनं आपण की जे इस्माईल आहे, इस्माईलचे जे वंशज होऊन गेले, यामध्ये 632 इसवी सन साली मोहम्मद हजरत पैगंबर यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली. तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल मित्रांनो. तर या प्रकारे आपल्याला हे दिसून येते की इब्राहिम किंवा अब्राहिम धर्म ह्या तिघही धर्माला का बरं म्हणतात? कारण की ह्या तिघही धर्मामध्ये मूर्तीपूजेला विरोध आहे आणि एक ईश्वरवादाला महत्व आहे. यांचे जे काही कल्चर परंपरा सारखी दिसून पडते. यांचे म्हणजे पूजा स्थळ किंवा जे कार्यपद्धती, पूजाविधी आहे. कारण की बघा, त्यांच्यात ह्या तीनही धर्मामध्ये ख्रिश्चन, मुस्लिम आणि ईसाई धर्म, यहुदी धर्मामध्ये मयत झाल्यानंतर किंवा एखादी व्यक्ती मृत्यू पावल्यानंतर त्याला म्हणजे जमिनीमध्ये गाडण्याची प्रथा आहे, म्हणजे माती देण्याची प्रथा आहे. त्याच प्रकारे आपण पाहतो की यांचे जे पहनावे आहे म्हणजे ड्रेस कोड वगैरे ते जवळपास सारखेच दिसतात. जे पादरी वगैरे राहतात, खास करून पूजा करणारे, त्यांना म्हणतो आपण फादर्स ज्याला म्हणतो किंवा मौलवी याला म्हणतो, ते सारखेच त्यांचे पहिनावे दिसतात. आणि त्यांच्या तिघही याच्यामध्ये जे टोपी वगैरे आहे घालायची पद्धत थोडी आपल्याला यहुदीमध्ये मोठी दिसते, मग त्याच्यापेक्षा थोडी मोठी आपल्याला ख्रिश्चनमध्ये दिसते, त्याच्यापेक्षा मोठी टोपी पाहता तुम्ही मुस्लिममध्ये दिसते आपल्याला. आणि त्याच प्रकारे तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो की जे सलूम
जो यहुदी लोक जे सलूम करतात म्हणजे नमस्कार, तेच अरबी भाषेमधला सलाम आहे. का म्हटलं मित्रांनो तुम्हाला की जे हिब्रू भाषा म्हटला किंवा यहुदी लोक जे सलूम म्हणतात त्यालाच ते इस्लाम मध्ये काय म्हणतात, सलाम म्हणतात. म्हणजे तुम्हाला काय दिसणार, सेम सेम दिसणार. आणि त्याच प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो, आपण जे पाहतो की यहुदी लोकांमध्ये उपवास, ज्याला आपण उपवास म्हणतो, रोजा म्हणतो, किंवा खतना, किंवा मग आपण हज यात्रा, हे जितके पण जे यहुदी धर्मात आहे म्हणजे तेच मान्यता तुम्हाला कुठं दिसणार, तर लक्षात ठेवता इस्लाम धर्मामध्ये दिसणार. आणि याच्या म्हणजे याचा अर्थ असा की तीनही हे धर्म जे आहे हे जवळपास कुठं ना कुठं यांचे जे विचार, काही ना काही कार्यपद्धती आहे, कल्चर वगैरे ते थोडंफार सारखं दिसते. आणि त्याच प्रकारे लक्षात तीनही धर्मामध्ये एक गोष्ट म्हटली आहे, ती म्हणजे कोणती, जजमेंट डे. जजमेंट डेला खूप महत्व दिलं आहे. म्हणजे जजमेंट डे म्हणजे हे मान्यता का, जजमेंट डे मध्ये आपण त्याला असं म्हणू की मुस्लिम धर्मामध्ये त्याला कयामत की रात हे म्हटलं आहे. म्हणजे एक दिवस कयामत की, म्हणजे एक वेळ असा येईल की कयामतची रात येणार आणि त्या रात्री मग जितके पण मुर्दे आहेत जे कबराच्या आतमध्ये आहे ते कबरातून बाहेर येणार. मग त्यांचे पाप पुण्यांचं काय आहे ते म्हणजे पाप पुण्य जे काही आहे त्याच्या हिशोबाने त्यांना स्वर्ग आणि नरक भेटणार, ही एक मान्यता आहे मित्रांनो. आणि त्याच प्रकारे पाहतो मित्रांनो आपण की ह्या तिघही धर्मामध्ये एकच गोष्ट म्हटली आहे की आदम आणि ईव हा जगात पहिला व्यक्ती आणि पहिली म्हणजे महिला आणि पहिला पुरुष होता. म्हणजे पहिला पुरुष आदम आणि पहिली स्त्री म्हणजे ईव, जिला हव्वा पण म्हणतात. आणि यानंतरच जगामध्ये माणसाचा किंवा बाईचा किंवा मेल फिमेल याचा निर्माण सुरू झाला. हे एक म्हणजे मान्यता आहे मित्रांनो. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला की हे जे तीन धर्म मिळून जे विचारसरणी आहे यालाच काय म्हणतात, अब्राहिम धर्म, हे तुम्हाला क्लिअर झालं असेल. आता आपण आपल्या टॉपिकची गोष्ट करू. टॉपिक म्हणजे आजचा टॉपिक मी सांगितलं तुम्हाला, येशू ख्रिस्त किंवा ईसाई धर्म. असा येशू ख्रिस्त यांच्याच नावानं ख्रिश्चन धर्म किंवा ईसाई धर्म किंवा ख्रिस्त धर्म पडला. आता हे झालं काय बघा, ख्रिश्चन धर्म मुळात यहुदी धर्म होता. यहुदी धर्मातून काही सुधार करून एक नवीन विचार मांडले, म्हणजे नवीन विचार मांडले, ते म्हणजे कोणी, येशू ख्रिस्ताने मांडले. आणि इथूनच त्यांच्या नंतर जे धर्म सुरू झाला त्यालाच म्हणतो आपण ख्रिश्चन धर्म. तर आपण पाहतो की जे ख्रिश्चन धर्माचे जे संस्थापक आहे येशू ख्रिस्त, यांचा जन्म झाला होता 4 BC किंवा 4 इसवी सन पूर्व बेथलेहम इथे. कुठे, बेथलेहम इथे, जेरुसलेमचे बेथलेहम या ठिकाणी यांचा जन्म झाला. यांच्या आईचं नाव होतं मेरी द वर्जिन. आता बघा, मेरी द वर्जिन, आणि हेच तुम्ही जर इस्लाम किंवा कुराणमध्ये पाहाल तर मेरी न उगता मरियम हे नाव सांगितलं आहे. का सांगितलं, मरियम. तर थोडा तुम्हाला इतिहास सांगतो मित्रांनो. लक्षात ठेवा पहिला पॉईंट टॉपिक मध्ये, कारण की 5 ते 7 क्वेश्चन बनतात, जास्त क्वेश्चन बनत नाही, पण टॉपिक आपण चांगल्या पद्धतीने क्लिअर करून घेऊ. म्हणजे एकदा लक्षात ठेवा फक्त. आता झालं का की मरियम किंवा मेरी हे येशू ख्रिस्ताची आई होती. तर यांना मेरी द वर्जन का बरं म्हटलं, तर लक्षात ठेवा की मेरीचं साक्षगण किंवा सगाई ते झाली होती जोसेफ सोबत. परंतु ते लग्न अगोदरच प्रेग्नेंट राहिल्या होत्या, म्हणजे त्यांच्या गर्भामध्ये बाळ राहिलं होतं. ज्या प्रकारे आपण पाहतो की कुंतीच्या पोटात किंवा गर्भामध्ये कर्ण होता, आणि हा एक गॉड गिफ्ट होते. बायोलॉजिकल जन्म नाही झाला, येशू ख्रिस्ताचा जन्म बायोलॉजिकल नाही झालाय, हे ग्रंथामध्ये सांगितलंय. आलं लक्षात मित्रांनो. तर येशू ख्रिस्त हे ईश्वराचे पुत्र आहे. कोणाचे पुत्र, ईश्वराचे पुत्र आहे. म्हणून लग्ना अगोदर त्यांच्या गर्भामध्ये म्हणजे मेरीच्या गर्भामध्ये कोण आले, येशू ख्रिस्त आले, एक ईश्वराचा प्रसाद म्हणून. मग जोसेफला स्वप्न आलं की तू पण त्या मुलीसोबत लग्न कर. मग या प्रकारे पाहतो की जो दाऊदचा राहणार होता युसूफ, याचं लग्न कोणासोबत झालं, आपले मेरीसोबत. ते राहत होती गॅलिलिया शहरमधल्या नजरेत हे गावात, नजरेत या गावात, गॅलिलिया या गावातील शहरातील नजरेत या गावात. आता लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मग काय झालं, तिथला एक राजा होता हेरोद नावाचा. आता हेरोद नावाच्या राजाला माहित पडलं तर प्रॉब्लेम होऊ शकते किंवा काय होऊ शकते, तर त्याच्या भीतीने काय म्हटलं, त्याच्या भीतीने यांनी काय केलं, आपल्या युसूफनी, की आपल्या पत्नीला घेऊन ते कुठे गेले, तर बाहेर गेले. म्हणजे कुठं,
मिस्रकडे निघाले. मिस्रकडे निघाले, आणखी जन्म झाला होता आणि मिस्रकडे निघाले. आणि जवळपास 4 इसवी सन, चौथ्या इसवी सनच्या जवळपास जेव्हा हेरोदची मृत्यू झाली त्यानंतर ते पुन्हा जेरुसलेम मध्ये आले. म्हणजे आपल्याला हे दिसतंय की जो हेरोद आहे हा एक राजा होता आणि ह्या राजाने जेव्हा असं ऐकलं की जे तत्कालीन जे काही पुजारी होते की जेव्हा ते राजाच्या दरबारात गेले की तुमच्या गावामध्ये एक असा मुलाचा जन्म झालाय जो आमच्या सर्व म्हणजे असं म्हणू शकतो की आम्हाला स्वर्गाचा रस्ता दाखवणार, आलं लक्षात, आम्हाला ह्या कर्मातून मुक्त करणार आणि एक ईश्वर प्राप्तीचा मार्ग सांगणार आणि तो पूर्ण ह्या म्हणजे जेरुसलेमवर किंवा इस्रायलवर शासन करणार. आता बघा, तर त्याच्यामुळे राजाला भीती होती. तर असंही सांगते इतिहास की त्या राजानेच येशू ख्रिस्त म्हणजे येशू ख्रिस्तचे 2 ते 3 वर्षाचे जे मुलं होते त्यांच्या वयाचे त्या म्हणजे येशू ख्रिस्ताला पाहासाठी असे असंख्य मुलांची हत्या करून टाकली होती. पण येशू ख्रिस्त भेटले नाही, ते मिस्रला चालले गेले त्यावेळेस त्यांचे वडील घेऊन. आणि लक्षात मग पुन्हा ते वापस येते आणि वापस आल्यानंतर मग काय होते की वयाच्या 12व्या वर्षी जेव्हा 12 वर्ष पूर्ण होते तर त्यांच्या वडील पुन्हा त्याला जेरुसलेमला घेऊन जातात. आता जेरुसलेम कुठे आहे? लक्षात ठेवा, जेरुसलेम आता वर्तमानमध्ये इस्रायलमध्ये आहे. कुठे आहे? इस्रायलमध्ये आहे. त्याला पॅलेस्टाईन पण म्हणतात, कारण की लक्षात ठेवा जगातले भरपूरसे असे देश आहे ते इस्रायलला देशच नाही म्हणत. का म्हटलं मी? इस्रायलला देशच नाही म्हणत, कारण की इस्रायल एकमात्र असा देश आहे ज्याचा जगात कुठंच नसेल पण त्याच देशामध्ये यहुदी लोक राहतात. म्हणजे यहुदी लोकांचा देश म्हटलं तर कोणता? लक्षात ठेवा, इस्रायल. बाकी जर कुठे यहुदी असणार तर तिकडलेच असणार, हे लक्षात ठेवा. मुळात म्हणजे यहुदीचा देश कोणता आहे? इस्रायल. इस्रायल म्हणजे काय आहे? जेरुसलेम आहे आणि हे पवित्र स्थान आहे. आता समोर तुम्हाला इतिहास जसं आहे मी सांगतो. तर लक्षात ठेवा, पॅलेस्टाईन किंवा जेरुसलेम हे म्हणतात, इस्रायलला देश म्हणत नाही. तर जेव्हा जेरुसलेमकडं वयाच्या 12व्या वर्षी यांच्या आईवडिलांना येशू ख्रिस्ताला नेलं, पण पुन्हा त्यांना अशी भीती वाटू लागली की इथं राहणं ठीक नाही. मग पुन्हा ते रस्त्याने वापस येत होते. तर वापस येताना झालं काय की खूप सारे असे यात्री होते, कारण की ते 12 वर्षांनी तिथं एक पर्व होते, एक यात्रा होते, त्यांच्या देवाची पूजा वगैरे होत असेल असं इतिहास सांगते, ग्रंथ सांगते. तर यांचे आई वडील मेरी आणि युसुफ तर गावाला येऊन गेले नाझरेतला, पण तिथे राहिले कोण? तिथं राहून गेले येशू ख्रिस्त. मग ह्या लोकांनी पुष्कळ शोध वगैरे केला. मग नंतर माहीत पडलं की मुलगा तिथेच राहिला आहे. मग त्यांनी परत वापस आणलं आणि वापस आल्यानंतर मग ते आपल्या कामाकाजात लागून गेले आणि त्यांचे जे वडील होते ते होते वाडे, कार्पेंटर होते त्यांचे वडील जोसेफ. तर वडिलांसोबतच ते काम करायला लागले आणि वयाच्या 30 वर्षापर्यंत, का म्हटलं मी, वयाच्या 30 वर्षापर्यंत त्यांनी कार्पेंटरचं कार्य केलं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो वाडीचं काम केलं. आलं लक्षात मित्रांनो. आणि 30 वर्षानंतर मग त्यांना म्हणजे यहुदी धर्माच्या म्हणजे परंपरेनुसार त्यांना आंघोळ करण्यात आली आणि आंघोळ केल्यानंतर मग त्यांना दीक्षा देण्यात आली आणि पुन्हा ते मग म्हणजे धर्माचे प्रचार संबंधी कार्यावर लागले. आता हे जे व्यक्तित्व होते येशू ख्रिस्त, हे एक नवीन विचाराचे व्यक्तित्व होते. यांनी जे मुसाचे उपदेश होते म्हणजे यहुदी धर्मासंबंधी होते, याच्यात काही नवीन प्रयोग करून, काही नवीन विचारधारा करून त्यांनी आपला प्रचार प्रसार केला. यांचे एकूण 12 शिष्य होते मित्रांनो. किती? 12 शिष्य होते. पीटर्स आणि एंड्रूज हे त्यांचे प्रथम शिष्य मानले गेले आणि प्रिय शिष्य पण पीटर आणि एंड्रूज. आता तुम्हाला इथं कुठं येशू ख्रिस्ताचं नाव दिसणार, जीजस ऑफ गॅलिलिया, जीजस ऑफ नजरेत आणि जीजस क्राइस्ट. आता जीजस क्राइस्ट हे नाव कुठून आलं? तर जीजस क्राइस्ट हे नाव, क्राइस्ट हे उपाधी किंवा हे नाव दिलं होतं त्यांना पीटर यांनी, जो त्यांचा शिष्य होता. आणि क्राइस्ट ह्या शब्दाचा हिब्रू भाषेमध्ये जे अर्थ होते ते होता मसीहा, म्हणजे एक देवाच्या प्रतिनिधी म्हणून. आलं लक्षात मित्रांनो. आणि लक्षात ठेवा, यहुदी धर्म, इस्लाम धर्म आणि ख्रिश्चन धर्म याच्यात काही मान्यता आहे. आता जसं काय, तर ख्रिश्चन धर्मातले लोक मानतात की शेवटचा पैगंबर म्हणजे येशू ख्रिस्त आहे, आणि तेच प्रकारे यहुदी लोक हे मानतात की हजरत मोहम्मद पैगंबर पण प्रतिनिधी नाही आहे ईश्वरचे, म्हणजे पैगंबर नाही आहे, आणि ईसा मसीह पण नाही आहे. हे त्यांची आपापल्या धर्माची मान्यता आहे. आणि
या प्रकारे आपण पाहतो की काही ना काही जे तत्कालीन वेळेस जे यहुदी धर्मामध्ये जे कर्मकांड असणार, आडंबर असणार, त्याच्यातून सामोर जाताना एक देवाकडे पोहोचण्याचा मार्ग कोणत्या प्रकारचा असावा आणि कशा प्रकारे आपण देवापर्यंत आपण पोहोचू शकतो, स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग कोणता, या संबंधी नवीन रूपात नवीन पद्धतीनं लोकांना येशू ख्रिस्त आणि त्यांचे शिष्य सांगू लागले. त्याच्यामुळे झालं काय मित्रांनो, की जे यहुदी लोक होते ते यांचा राग पाहू लागले. कोणाचा? येशू ख्रिस्ताचा. आणि हळूहळू पाहतो की यांचे जे दुश्मन ते तयार होऊ लागले, म्हणजे यहुदी, त्यांचेच धर्मातले लोक. कारण की लक्षात ठेवा मित्रांनो, ख्रिश्चन धर्मामध्ये खूप जास्त महत्वाची आहे किंवा त्यांना सुप्रीम ठेवतात ते म्हणजे आहे सर्व्हिस, ज्याला आपण सेवा म्हणतो. मध्ये एक सेवा म्हणजे सर्व्हिस म्हणजे काय, तर एखादी जो व्यक्ती आहे, मग तो गरीब असो किंवा मग तो आजाराने ग्रस्त असो किंवा दुःखात असो, तर त्याला सावरण्याचं काम करतात. तुम्हाला माहित असेल की आपल्या भारतामध्ये मदर तेरेसाचं नाव ऐकलं असेल तुम्हाला. 1979 या वर्षी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता शांतीचा, आणि 1980 साली त्यांना भारतरत्न पुरस्कार भेटला. आलं लक्षात मित्रांनो. आणि त्यांची जी ट्रस्ट होती ते सेवावर्थ काम करत होती, म्हणजे सेवा देत होती, सर्व्हिस देत होते लोकांना. तर हे जे 12 शिष्य होते, असं नाही की बाकी इतर लोक पण धर्माचा प्रसार करत होते, पण हे जे यांची जी शिक्षा होती 12 शिष्यांची, हे इतरांपेक्षा थोडी वेगळी होती. तर लोक कसं, जेव्हा सारख्याच वस्तू असल्या आणि त्याच्यामधून काही एक दुसरी एक वेगळीच वस्तू दिसली, एकाच सारख्या वस्तूने एक दुसरीच वेगळी दिसली, तर लोक अट्रॅक्शन मध्ये येतात. तर तसंच हे जे 12 शिष्य वेगवेगळ्या पद्धतीनं आपापले विचार मांडू लागले होते. आणि कुठे कुठे हे सांगतात मित्रांनो, काही चमत्कार पण झाले येशू ख्रिस्ताच्या हाताने. आपण पाहतो की त्यांचं एक शिष्य होते लजारस. जो लजारस नावाचा शिष्य होता, तो जेव्हा मरण पावला तर त्याला कबरातून बाहेर काढलं जिवंत, येशू ख्रिस्तानं, असंही ग्रंथ सांगतात. त्याच प्रकारे पाणीवर सुद्धा हे चालले येशू ख्रिस्त, असंही इतिहास सांगतात. आणि त्याच प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो, जर एखादी आंधळा व्यक्ती आहे, त्याला जर डोळे आले, एखादी लंगडा व्यक्ती आहे, तो जर चालू लागला, आणि एखादी मेलेला व्यक्ती जिवंत झाला आपल्या घरचा, आणि त्याला ज्यानं ठीक केलं किंवा बरं केलं, तर तो व्यक्ती आपल्यासाठी देव झाला का नाही झाला? मग लोक कोणाकडे आकर्षित होईल? या माणसाकडे होईल ना. याच्यात काही ना काही चमत्कार आहे आणि हा आपल्याला देवाकडे पोहोचण्याचा मार्ग दाखवून राहिला. तर हळूहळू जे तिथले यहुदी लोक आहेत किंवा इतर लोक आहेत त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले, आणि हे तिथले तत्कालीन यहुदी लोकांना सहन नाही झालं. मग सहन नाही झालं तर मग आता कसं, तर मग त्यांना इसवी सन 33, इतिहास 30 ते 33 सांगते, आणि लुसेंट मध्ये किंवा मग तुम्हाला काही काही पुस्तकीमध्ये 33 इसवी सन हे आन्सर देते. तर इसवी सन 33 मध्ये पोंटियस, रोमन राजा होता पोंटियस, यांनी आदेश काढला की आता येशू ख्रिस्ताने काय केला, गिल्टी केला, गुन्हा केला आहे, तर यांना आता शिक्षा देण्यात यावी. कारण की यहुदी लोकांना तो नाराज नाही करणार होता. कोण? रोमन राजा. कारण त्याला भीती होती रोमन राजाला, की जर आपण यहुदी लोकांचं नाही ऐकलं आणि आपण यांचं ऐकलं नाही, तर हे आपल्या विरुद्ध बगावत करणार आणि आपल्या साम्राज्याला खतरा असू शकते. म्हणून यांनी काय केलं, त्या लोकांचं ऐकलं. आणि आपण पाहतो की इसवी सन 33 मध्ये की त्यांचे एक, मला लक्षात नाही राहिलं, त्यांचा एक शिष्य पण होता, त्यांनी दगा पण केला होता त्यांच्यासोबत, नाव लक्षात येईल तर सांगतो तुम्हाला. मग झालं का की 33 इसवी सन मध्ये त्याला क्रूसवर चढवलं. कोणाला? येशू ख्रिस्ताला. आपण पाहतो की येशू ख्रिस्ताला जेव्हा क्रूसवर चढवलं होतं तेव्हा त्यांना एक सदरा घालला होता, आणि त्याच प्रकारे त्यांच्या डोक्यावर जे मुकुट म्हणून एक ताराचं मुकुट केलं होतं, ताराचं मुकुट, आणि त्यांच्या पाठीवर कोळे मारण्यात आले, आणि 2 चोराच्या मधात जे आपलं सिम्बॉल आहे, ठीक आहे ना, क्रूसचा तो सिम्बॉल, तर त्याच्यावर त्यांना खेळ ठोकून चढवण्यात आलं होतं इसवी सन 33 मध्ये. तर लक्षात ठेवा, ज्या दिवशी येशू ख्रिस्ताला सुलीवर चढवलं तो दिवस होता फ्रायडे, म्हणून त्याला गुड फ्रायडे हा दिवस ख्रिश्चन धर्मात खूप महत्वाचा आहे. लक्षात ठेवा, म्हणून गुड फ्रायडे हा सण साजरा करण्यात येतो. म्हणजे येशू ख्रिस्ताचे मृत्यू दिवस म्हणजे गुड फ्रायडे, आणि त्याच्या 2 दिवसानंतर रविवारी त्यांचा पुनर्जन्म झाला. कोणाचा? येशू ख्रिस्ताचा.
असं बायबल सांगते. म्हणून त्याला ईस्टर डे म्हणतात. कोणता डे? ईस्टर डे. म्हणजे एक गुड फ्रायडे, सुलीवर टांगण्यात आला, पुनर्जन्म झाला, ईस्टर डे म्हणजे रविवार, आणि क्रिसमस डे म्हणजे 25 डिसेंबर या रोजी त्यांचा जन्म झाला. तर हे 3 डे खूप महत्वाचे आहे. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, आता हे तर झालं तुम्हाला महत्वाचं मी पॉईंट सांगितलं. आता लक्षात ठेवा मित्रांनो की एक कृती आहे, एक इमेज आहे, एक फोटो आहे, खूप प्रसिद्ध आहे मित्रांनो. तरी तुम्ही गुगलवर सर्च कराल. ते म्हणजे कोणती? द लास्ट सफर. का म्हटलं मी? द लास्ट सफर किंवा अंतिम भोज, शेवटचं जेवण ज्याला म्हणतो आपण मराठी भाषेमध्ये. अंतिम भोज्य म्हणजे भोज्य म्हणजे जेवण. तर हे जे 12 शिष्य होते यांच्यासोबत त्यांनी शेवटचं भोज्य केलं होतं. द लास्ट सफर या कृतीमध्ये दाखवलंय. आणि द लास्ट सफर हे कृती कोणाची? लक्षात ठेवा, हे कृती आहे लिओन द विंची यांची. लिओन द विंची थेस ज्यांनी मोनालिसा हे जे प्रसिद्ध चित्र काढलं. तर लक्षात ठेवा, द लास्ट सफर मध्ये काय झालं होतं? तर लास्ट सफर मध्ये जेव्हा येशू ख्रिस्त आपल्या 12 शिष्यासोबत बसले बघा, म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या पहिले त्यांनी स्वतःच सांगितलं जेवण करताना की आता काही दिवसानंतर माझ्यासोबत असं होणार आहे, मला सिल्वर टांगणार आहे, माझी मृत्यू होणार आहे, तुम्ही सर्वांना प्रश्न उत्तर विचारणार आहे, म्हणजे आणि मी म्हणजे मेल्यानंतर 2 दिवसांना पुन्हा जीवित होईल आणि तुम्हाला शिक्षा देईल किंवा मार्ग सांगणार. आणि असं इतिहास सांगतात की हे त्यावेळेस लास्ट सफर याच वेळेस त्यांनी मराच्या अगोदरच त्यांनी पूर्ण सांगितलं होतं. आणि पाहतो आपण की गुड फ्रायडेला त्यांना सुलीवर चढवते आणि 2 दिवसांना ईस्टर डेला पुनर्जन्म होते आणि 40 दिवसानंतर ते स्वर्गामध्ये चालले जाते. हे जे सांगितलं आहे कशामध्ये? बायबलमध्ये. तर इथून क्वेश्चन तुम्हाला लक्षात आले असेल मित्रांनो. जन्म 4 इसवी सन पूर्व, मृत्यू 33 इसवी सन. आलं लक्षात? पोंटियस हा राजा होता, रोमन राजा. आईचं नाव मेरी, वडिलाचं नाव जोसेफ. आणि लक्षात ठेवा 3 नाव सांगितलं, जीजस गॅलिली, जीजस नजरेथ, जीजस क्राइस्ट. आणि जीजस क्राइस्ट हे नाव कोणा दिलं होतं? तर लक्षात ठेवा पीटर, हे जे त्यांचे शिष्य होते. आणि लक्षात ठेवा पीटर यांनी तर त्यांना नाव म्हणजे हे नाव दिलं, पण पीटरला पण त्यांनी लक्षात ठेवा पोप ही उपाधी दिली. आणि जो आपण कॅथोलिक पंथ पाहतो इथला सर्वात प्रमुख कोण असतो चर्चचा? तो असतो पोप. आता समोर पोप संबंधी सांगतो तुम्हाला मी काय होते. तर लक्षात ठेवा या प्रकारे मित्रांनो ख्रिश्चन धर्माचा इतिहास आहे. आता आपण पाहतो ख्रिश्चन धर्मामध्ये जे धर्मग्रंथ आहेत ते. आता ख्रिश्चन धर्माचे लोक जिथं पूजा करतात त्याला काय म्हणतो आपण? तर चर्च म्हणतो किंवा गिरिजाघर म्हणतो. आणि ख्रिश्चन धर्माचा जो पवित्र ग्रंथ आहे तो म्हणजे आहे बायबल. आता बायबलचा 2 भाग होता. जो मूसाचा होता तो होता ओल्ड टेस्टामेंट, ज्यामध्ये जो ओल्ड टेस्टामेंट आहे यामध्ये जे वाचण्यासंबंधी आहे किंवा जे यहुदी लोक आहे ते त्यांचं वाचन करतात किंवा त्यांचा तो भाग आहे. कोणता? ओल्ड टेस्टामेंट. आणि एक आहे न्यू टेस्टामेंट, ज्यामध्ये येशू ख्रिस्ताचे उपदेश आहे. आलं लक्षात मित्रांनो? याच्यामध्ये काय आहे? येशू ख्रिस्ताचे उपदेश. म्हणजे 64 जवळपास ऑथर, 66 ऑथर्स जे आहे लेखक यांच्या मिळून म्हणजे जे पैगम किंवा त्यांचे जे संबंधित आहे त्यांच्या संबंधित ते म्हणजे त्याच्यात लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा. आणि त्याच्यामधले येशू ख्रिस्ता संबंधित 4 आपल्याला म्हणजे पुस्तक दिसतात. त्याच्यामध्ये मॅथ्यू, मार्क, लूक आणि जॉन. मॅथ्यू, मार्क, लूक आणि जॉन यांनी लिहिलेले ते उल्लेख आहे. आणि यालाच काय म्हणतात? गॉस्पेल म्हणतात. हिंदीवर आपण गॉस्पेल म्हणतो. आलं लक्षात? जे ख्रिश्चन धर्माचे जे उपदेश आहे त्यालाच काय म्हणतात? गॉस्पेल म्हणतात. म्हणजे शुभ संदेश, गुड न्यूज. आलं लक्षात मित्रांनो? तर इथूनच आपण पाहतो की यहुदी धर्मातूनच कोणता धर्म निघाला? ख्रिश्चन धर्म निघाला. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, कोणताही धर्म जर चरमवर किंवा आपल्याला त्याला जर पसरायचा आहे तर त्यासाठी त्यावेळेस आश्रय पण पाहिजे होता. तर कॉन्स्टंटाईन म्हणून एक राजा होऊन गेले जवळपास 390 इसवी सन वेळेस. तर हे कॉन्स्टंटाईन यांनी काय केलं? ख्रिश्चन धर्माला खूप जास्त संरक्षण दिलं. ज्या प्रकारे पाहतो आपण की भारतामध्ये जेव्हा बौद्ध सम्राट अशोक होते त्यावेळेस बौद्ध धर्म
खूप झपाट्याने पसरला होता, म्हणजे खूप चरमसीमेवर गेला होता. तर यावेळेस पण पाहतो कॉन्स्टंटाईन यांनी काय केलं होतं, कॉन्स्टंटाईन यांनी त्यावेळेस संरक्षण दिलं होतं ईसाई धर्माला. स्वतः ते मानत नव्हते आणि हळूहळू हळूहळू हे धर्म लक्षात पसरू लागलं जगामध्ये. आणि आपण पाहतो मित्रांनो की जे जेरुसलम आहे, आता हे जेरुसलम जे होतं की जेरुसलम हे खूप महत्वाची पवित्र जागा आहे. लक्षात मित्रांनो, इथंच आपण पाहतो की मुसा, इथंच पाहतो आपण जिजस म्हणजे येशू ख्रिस्त, इथंच पाहतो आपण पैगंबर यांची जे स्वर्गाकडे जाण्याचा किंवा तिथून यात्राचा मार्ग, या संबंधित तिथे धर्मयुद्ध पण झाला होता मित्रांनो. या ठिकाणी धर्मयुद्ध पण झालंय आणि या धर्मयुद्धामध्ये शेवटी अरबी लोक जिंकले होते, मुस्लिम लोक ज्याला म्हणू शकतो आपण. ठीक आहे. तर त्याच प्रकारे मित्रांनो, जेव्हा आपण पाहतो की ख्रिश्चन धर्म भारतात पण आपल्याला पाहतो की प्रवेश झाला केरळमध्ये, आणि हळूहळू जगाच्या पातळीवर सर्वात जास्त लोक जे आता आहे वर्तमानमध्ये ते म्हणजे कोणते आहे, तर ते आहे, लक्षात ठेवा, ख्रिश्चन धर्म. तर बघा स्क्रीनवर तुम्हाला एक एक पॉईंट सांगत राहतो मित्रांनो मी, ते तुम्ही लिहत राहा. धर्माचा प्रसार जेव्हा पाहतो मित्रांनो भारतामध्ये आपण, तर भारतामध्ये दिसते मित्रांनो, इसवी सन 52 मध्ये सेंट थॉमस आले होते, त्यांच्या शिष्यापैकी जे होते ते. तर हे जेव्हा आले तर यांनी केरळमध्ये अपोस्टोलिक चर्चची स्थापना केली होती, अपोस्टोलिक चर्च. आणि आपण जर भारतातला सर्वात मोठा चर्च पाहतो म्हटलं तर लक्षात ठेवा, सेंट फ्रान्सिस हा चर्च आहे केरळमध्ये. दुसरा नंबरचा चर्च आहे ते गोवामध्ये पण. आणि जगातला सर्वात मोठा जो चर्च आहे तो म्हणजे आहे सेंट पीटर बेसिलिका, हा आहे व्हॅटिकन सिटीमध्ये, जगातला सर्वात लहान देश. आणि लक्षात ठेवा, व्हॅटिकन सिटीज म्हणजे लक्षात ठेवा मित्रांनो, यालाच म्हणतात पोपचं शहर. पोप म्हणजे कॅथोलिक पंथाचे सर्वात मोठे पुजारी किंवा त्याला म्हणू आपण पादरी म्हणू. आणि लक्षात ठेवा, व्हॅटिकन सिटी जास्त मोठा देश नाही मित्रांनो, जवळपास 43-44 एकरचा तो एरिया आहे, 110 म्हणू शकतो एकर जमीन असलेला एरिया आहे. आणि तिथे 700-800 लोक राहतात फक्त. आणि याच ठिकाणी सेंट पीटर बेसिलिका हा जगातला सर्वात मोठा चर्च आहे. आणि आपण पाहतो मित्रांनो की जे ख्रिश्चन धर्म आहे, या ख्रिश्चन धर्मामध्ये आपण जेव्हा काही त्यांचे विचार पाहतो तर त्रितत्वावर जास्तीत जास्त विश्वास ठेवतात. त्यामध्ये ईश्वर पुत्र, ईश्वर वडील, ईश्वर पवित्र आत्मा असे त्यांचे विचार आहे. आणि ईसाई धर्माचा किंवा ख्रिश्चन धर्माचा पवित्र चिन्ह म्हणजे काय आहे, तर लक्षात ठेवा, क्रॉस आहे. लक्षात मित्रांनो. आणि आपण त्यांचे जे चर्च पाहतो, ज्या प्रकारे बौद्ध आणि धर्मामध्ये आपण गंधार शैली आणि जैन धर्मामध्ये मथुरा शैलीची आपण पाहिले मूर्त्या आणि काही वास्तुकला, तर त्याच प्रकारे जे ख्रिश्चन धर्माचे जे चर्च आहे त्यांची जे वास्तुकला आहे त्याला गोथिकच्या नावाने ओळखले जाते. आणि या चर्चाचं सर्वोत्कृष्ट किंवा सर्वात बेस्ट उदाहरण आपण म्हणून एक्झाम्पल म्हणून लक्षात ठेवा, पेरिसचं नायड्रियम चर्च हा एकमात्र एक्झाम्पल आहे गोथिक वास्तुकलेचा. नायड्रेड्रम चर्च हा आहे पेरिसमध्ये. आणि यानंतर पाहू आपण थोडे पंथ म्हणजे या संबंधी. तर सर्व धर्मामध्ये काही ना काही तुम्हाला पंथ दिसले असेल, तर या ख्रिश्चन धर्मामध्ये पण तुम्हाला नाही का 3 पंथ दिसतात. त्यामधलं कॅथोलिक पंथ, ऑर्थोडॉक्स पंथ आणि एक प्रोटेस्टंट पंथ. आता यामधून आपण पाहतो की सर्वाधिक लोकसंख्या म्हटलं तर कॅथोलिक पंथाची आहे, त्यानंतर पाहतो प्रोटेस्टंट पंथ, आणि त्यानंतर पाहतो आपण कोणतं, ऑर्थोडॉक्स. आता हे जे प्रोटेस्टंट पंथ होतं हे सुधारवादी पंथ आहे. याची सुरुवात किंवा याची स्थापना आपण म्हणू शकतो ते केली होती मार्टिन लुथर यांनी. लक्षात ठेवा, प्रोटेस्टंट पंथ जे आहे याची स्थापना किंवा याची सुरुवात कोणी केली होती, लक्षात ठेवा, मार्टिन लुथर. बघा, मार्टिन लुथर आणि मार्टिन लुथर किंग हे दोन्ही वेगळे आहे. मार्टिन लुथर किंग म्हणजे काळ्या आणि गोड्या रंगाच्या भेदसंबंधीची चळवळ चालू केली होती ते, लक्षात मित्रांनो. आणि मार्टिन लुथर म्हटलं फक्त तर प्रोटेस्टंट पंथ. आता झालं काय होतं की जे कॅथोलिक पंथ आहे, अंतर समजून घ्या, कॅथोलिक पंथाचा जो प्रमुख असतो, क्राइस्ट ऑफ क्राइस्ट ज्याला म्हणतो, तो असतो पोप. म्हणजे जो त्यांच्या पूजास्थळ जे गिरजाघर आहे त्याचा पावर किंवा त्याचा प्रमुख कोण असतो, तो पोप असतो. तर त्यावेळेस पोपच्या हाती पूर्ण सत्ता होती.
पोपाला पोप जे होते जनतेचा त्यांना पूर्ण सहभाग होता. मग जसे कायदे बनवायचे, जसे कानून बनवायचे, जसं काही वाटलं त्यांना त्या पद्धतीने ते करायचे. आणि त्यावेळेस असंही झालं की जे मंदिर म्हणजे चर्चच्या बांधकामासाठी काही जे बैठक करण्यात आली, त्यामध्ये पाहतो की जे पोप होते यांना असंही म्हटलं की लोकांना जर प्रायश्चित करायचं तर त्यांना पैसे पण लागेल. आता प्रायश्चित करण्यासाठी जर पैसे लागत असन आणि देवापाशी पोहोचण्यासाठी, हे तर चुकीचं आहे, हे तर काहीच नाही आहे. आणि बायबलमध्ये असं काही सांगितलं नाही आहे. म्हणजे हे पोप लोक काही चुकीचं कार्य करत आहे. म्हणून काही ना काही फक्त म्हणजे ज्या गोष्टी बायबलमध्ये लिहिल्या नाही त्याच्या म्हणजे विरुद्ध काही काम करून राहिले हे लोक, आणि स्वतःच्या मतांना स्वतः कायदे तयार करून राहिले. तर याचा विरोध करून प्रोटेस्ट केला, एक प्रकारचा संप केला त्यांनी, प्रोटेस्ट केला. आणि तिथूनच बनला कोणता प्रोटेस्टेड पंथ. आणि त्यांनी असे सांगितले की पादरी लोकांचं जे आहे स्वतः ते पादरी होते आणि त्यांनी लग्न पण केलं होतं स्वतः. कोणी? मार्टिन लुथर यांनी. आणि इथूनच पाहतो की एक दुसरा नवीन पंथ तयार झाला, तो म्हणजे प्रोटेस्टेड पंथ. आता ऑर्थोडॉक्स आणि कॅथोलिक मधला फरक काय? आता हे जे कॅथोलिकवाले जे पादरी असतात किंवा जे पोप असतात, ते लग्नाच्या पहिले किंवा लग्नानंतर ब्रह्मचर्याचं पालन करते आणि आपलं जे व्यवहार आहे ते गुण चांगले ठेवतात आणि ते लग्न करत नाही. आणि त्याच्याच विपरीत जर म्हटलं ऑर्थोडॉक्स, तर ऑर्थोडॉक्समध्ये काय की जे आहे पादरी वगैरे ते लग्न करतात, आलं लक्षात, म्हणजे वैवाहिक जीवनात राहतात. आणि त्यांची ओळख म्हणजे लक्षात ठेवता, ऑर्थोडॉक्सवाले दाढी ठेवतात. पण हेच म्हटलं कॅथोलिक पादरी किंवा कॅथोलिक पोप आहे ते दाढी ठेवत नाही. हे याच्यामधले पंथ आहे. पण लक्षात ठेवा, जास्तीत जास्त 2 पंथ विचारते, प्रोटेस्टेड पंथ आणि कॅथोलिक पंथ. आलं लक्षात मित्रांनो. तर त्याच प्रकारे लक्षात ठेवा मित्रांनो की जेव्हाही धर्म आपण वाचतो त्याला फक्त आपल्या क्वेश्चनच्या हिशोबाने समजून घ्यायचं आहे. आणि जे पॉईंट मी तुम्हाला लिहून दिले आहे किंवा जे आता सांगितले आहे ते पूर्ण बुकवर लिहून टाकायचे. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला आजचा टॉपिक पूर्णपणे क्लिअर झाला असेल. जे काही राहिलेले पॉईंट असेल मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवून देईन. आलं लक्षात मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.